हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला ब्लाऊजची उंची कशी वाढवायची ते दाखवते। म्हणजेच एखाद्या जुन्या किंवा नव्या ब्लाऊजची उंची ही आपली कमी झालेली असते, तर तिला कशी वाढवायची हे तुम्हाला दाखवते। तर या ब्लाऊजची उंची 12.25 इंच आहे, त्यात आपल्याला ती उंची 14 इंच वाढवायची। तर त्यासाठी साडीचा जो नेसत्या भागाचा काठ असतो तो घ्यायचा आहे, वरच्या दिशेचा। तर अशा पद्धतीने मी साडीचा काठ कट करून घेणार आहे। जेवढा लागणार आहे तेवढा वरच्या दिशेने 2 इंच लागणार आहे आणि पुढच्या दिशेने 2 इंच आणि मागच्या दिशेने 2 इंच असा हा कापड लागणार आहे। तर काठ मी मागच्या दिशेला लावणार आहे आणि काठाचा वरचा जो भाग आहे साडीचा तो पुढच्या दिशेने लावणार आहे। त्यासाठी मी साडीतला हा भाग काढते। म्हणजेच नेसत्या भागाचा आपण साडी नेसतो त्या ठिकाणाचा काठ आपल्याला घ्यायचा आहे, फॉल कटचा काठ घ्यायचा नाहीये, वरच्या दिशेचा काठ घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने हा काठ घेतलेला आहे। तर जेवढी मला उंची वाढवायची तेवढा तो काठ मार्क करून घेणार आहे मी। तर तुम्ही पाहू शकता काठ आपल्याला असा घ्यायचा आहे, खालच्या दिशेने 1/2 इंच आणि वरच्या दिशेने 1/2 इंच जागा असेल अशा पद्धतीने काठ घेऊन घ्यायचा आहे। तर वरच्या दिशेला देखील तेवढाच काठ घ्यायचा आहे आपल्याला, वरच्या बाजूला देखील दोघं साईडला आपल्याला उंची वाढवायची। ब्लाऊजची उंची ही मागे आणि पुढे वाढवली तेव्हाच ते ब्लाऊज पूर्णपणे तयार होत असते। तर अशा पद्धतीने पुढच्या दिशेला देखील साडीतला कापड घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला अस्तर कट करायची। तर काठावर अशा पद्धतीने अस्तर ठेवायचे आणि त्याच उंचीची पट्टी आपल्याला घ्यायची। तर पुढच्या दिशेला देखील त्याच पद्धतीने अस्तर घ्यायचे आणि कटिंग करून घ्यायची। तर अशाच प्रकारचा जुना व्हिडिओ सुद्धा आहे माझा ब्लाऊजची हाईट वाढवण्याचा, खूप चालतोय तो व्हिडिओ। तर मला वाटलं परत व्हिडिओ टाकून बघावं, म्हणजे हाच व्हिडिओ पाहून माझ्याकडे कस्टमर आलेले की माझ्या ब्लाऊजची देखील उंची वाढवायची। तर अशा पद्धतीने त्यांच्या ब्लाऊजची देखील मी उंची वाढवते। तर अस्तर अशा पद्धतीने ठेवून 1/2 इंच त्याला टिच करून घ्यायची, परत त्याला दाब टिच द्यायची, म्हणजेच अस्तरच्या दिशेने टिच करायची। अशा पद्धतीने पुढच्या दिशेची पट्टी आपली ही तयार करून होणार आहे। तर पुढच्या दिशेच्या बाजूला ज्या ठिकाणी हुक आहे तो हुक देखील काढून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला मागच्या दिशेची जी पट्टी आहे तिला देखील अशा पद्धतीने अस्तरवर ठेवायचे आणि 1/2 इंचांनी काठाच्या दिशेने शिलाई टाकत यायची। परत तिला दाब टिच करायची, म्हणजेच अस्तरच्या दिशेने शिलाई टाकायची। अशी ही आपली मागची पट्टी देखील तयार करून झालेली आहे। तर मागची पट्टी लावण्याच्या अगोदर आपल्याला जो मागचा टक्सचा भाग आहे त्याला देखील ओपन करायचे, म्हणजे अस्तर आणि मागचा जो कंबरपट्टीचा भाग आहे त्याला तो पॅक केलेला असतो तो उसवून घ्यायचा आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे। त्या ठिकाणी आपल्याला ती पट्टी जॉईन करायची सेंटर मध्ये, म्हणजे अस्तर आणि फॅब्रिकच्या आतमध्ये ती पट्टी फोल्ड करायची आहे। तर माझा तो मागच्या दिशेचा पट्टी लावायचा व्हिडिओ शूट झालेला नाही काही कारणास्तव, तर ती पट्टी त्या पद्धतीने लावायची। त्यानंतर आपल्याला पुढच्या दिशेच्या पट्ट्यांना अशा पद्धतीने मधल्या दिशेने आधी शिलाई टाकायची आहे, त्यानंतर तिला उलटवायचे, म्हणजेच हुक आणि लूप पट्टी आपली ही तयार होत असते। त्यानंतर ती पट्टी आपल्याला खालच्या दिशेने ठेवायची आहे, म्हणजेच हुक पासून आपल्याला लावत यायची ती पट्टी लूप पासून। तर अशा पद्धतीने 1/2 इंचांनी फोल्ड टिच मारत मारत ही पट्टी आपली लूप साइडची पट्टी आपली ही पॅक करून झालेली आहे। तर तिला वरच्या दिशेने देखील शिलाई टाकायची। त्यानंतर आपल्याला दुसऱ्या साइडला ती पट्टी लावून घ्यायची, दुसरी पट्टी। तर ही
हुकच्या दिशेची पट्टी आपल्याला जॉईंट करायची, तर तिला देखील पुढच्या दिशेला पॅक करायचे. त्यानंतर पुढच्या दिशेपासूनच आपल्याला ही पट्टी लावत लावत यायची. वरच्या दिशेने पॅक शिलाई टाकत टाकत यायची. अशी ही आपली पट्टी लावून झालेली आहे. दुसऱ्या दिशेला देखील वरच्या दिशेने शिलाई बाकी आहे, ती देखील स्टिच करत यायची. असे हे पुढच्या दिशेच्या दोघही पट्ट्या आपल्या लावून झालेल्या आहे. म्हणजे पुढच्या दिशेची हाईट वाढली आहे. तर अशा पद्धतीने मागचा आणि पुढचा भाग आपल्याला लावायचा आहे. तर पाहू शकता सेम असे हे आपले दोघही साईडला हाईट वाढलेली आहे. तर ती पट्टी देखील तुम्ही पाहू शकता ब्लाउजला एकदम अशी ही ॲडजस्ट झालेली आहे. वाटतच नाही आहे की आपण हे ब्लाउज रिपेअर केलेले आहे. तर तुम्ही पाहू शकता 14 इंच हाईट असलेले हे आपले ब्लाउज तयार करून झालेले आहे. तर व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर कमेंट करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत बाय, टेक केअर.